जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ते आता आपल्याला जाहीरपणे सांगता येणार नाही। नाही मी वरिष्ठांची चर्चा करून नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि लवकरच त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होईल अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे। त्याबाबत आपला ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते म्हणून नेमका काय खुलासा आहे? सर्वप्रथम मी जाहीर करतो की कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये। काल आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आमचे जवळजवळ 13 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्व नगरसेवक सोबत आहेत, एकही नगरसेवक फुटणार नाहीये। या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे कुठे संशयाच्या नजरेने बघू, असं हे त्यांचं प्लॅनिंग आहे। कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही। आपण नेमकं कोण पसरवतंय? शिंदे गटावाले ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक पुढून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं। त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा। पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत। त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत। एजंट कोण आहे नेमका? एजंट कोण आहे? त्याचं नाव तुम्ही का सांगत नाही, जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे एजंट आहे। लवकरच त्यांचं नाव पण मी वरिष्ठांची चर्चा करून जाहीर करतो। हा एजंट पाठवतो कोण? तुम्ही म्हणजे शिंदे गटावाले। कोणाला उपमहापौर बनायचं? आता त्यांच्यात कोणला येते ते नाव सांगितलं नाही त्यांनी, त्यांच्यातच रस्सीखेच चालू आहे। आता एजंट तुमच्याकडे पाठवला जातोय, 5 कोटी तुम्ही म्हणतात आमिष पण दिलं जात आहे। हो, साहजिकच आहे, तुमच्या नगरसेवकांनी नाव तर विचारलं असेल, कोणाकडनं आलेला हो? नाही त्यांनी नाव नाही सांगितलं। किती लोकांना संपर्क साधण्यात आला? 5 ते 6 लोकांना त्यांनी येऊन संपर्क साधला होता। स्थानिक तुमच्या ठाकरे गटाचा एक स्थानिक नेता आहे, तो देखील यामध्ये मध्यस्थी करून आणतोय, असे देखील ह्या सगळ्या अफवा आहेत। एखाद्या नेत्याचं नाव बदनाम करायचं असेल आणि सांगायचं असेल की हा नेता फुटणार आहे म्हणून बाकीच्या नगरसेवकांना कन्व्हिन्स करण्यासाठी सांगितलं जातं। या विधान परिषद नगरसेवक निवडणुकीच्या वेळी उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, सर्व पक्ष नगरसेवकांना भेटत होते। आपल्याशी देखील त्यांची भेट किंवा चर्चा झाली, त्या अनुषंगाने माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाहीये शिंदे गटाची त्या विधान परिषदेच्या वेळेस। आपले 5 ते 6 वेळेस आपल्या सगळ्या अनेक नगरसेवकांच्या त्यांच्यासोबत बैठका देखील झालेल्या आहे, अशा पद्धतीची देखील माहिती नाही, ही अफवा आहे। अशी कुठलीही बैठक झालेली नाहीये, झाली असती तर आमच्या कानावरती आली असती। तुम्ही म्हणता 5 कोटी आम्ही ही ऑफर कशा प्रकारे दिली जाते पोलीस निधीच्या विकास कामांना काल आम्ही आयुक्त मॅडमची जी भेट घेतली ती विकास कामाच्या संदर्भातच घेतली की आम्हाला आमच्या नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही आणि आमच्या प्रभागात कुठलीही कामं होत नाही। म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्या ठिकाणी अधिकारी लगेच पोहोचता आणि आमच्या नगरसेवकांनी जर फोन केला तर अधिकारी वेळेवर पोहोचत नाही। त्याचं कारण असं आहे की कुठेतरी विकास कामं कोंडीत पकडायचे आणि नगरसेवकांना वेटीस धरायचं, मग कंटाळून नगरसेवक प्रवेश करतील। ही रणनीती सध्या शिंदे गटाची चालू आहे। स्ट्रॅटेजी वापरता येते नगरसेवकांना शिंदे गटात येण्यासाठी? 5 कोटी प्रभाग विकास निधी देतो आणि काही आर्थिक देवाणघेवाणाच्या चर्चा आहेत। हो, विकास कामात प्रचंड अडवणूक केली जाते। माझी तर नाशिकच्या नागरिकांना एकच विनंती आहे की यांना आपण बहुमत दिलं, सत्ता दिली, तरी मग अजून यांना नगरसेवक का फोडायचे? काय कारण आहे नगरसेवक फोडायचं? तर यांनी जे राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाखाली जे दरोडा टाकला आहे त्या दरोड्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही पाहिजे। आज तुम्ही विचार करा, राम मंदिरामध्ये 14,000 कोटीची चोरी झाली,
तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. पण 12 नगरसेवक उद्धव साहेबांचे फोडताय, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं जात आहे. आणि विकास कामाकडे कुणीच बोललं जात नाही. विकास कामावरती काल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आवाज उठवला. अक्षरशः आयुक्तांनी आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं. आयुक्तांनी जो आम्हाला 4 वाजेचा वेळ दिला, 4:30 वाजता आयुक्त त्या ठिकाणी आले. त्यावेळेस आमदार सीमा हिरे तिथं बसलेल्या होत्या मध्ये आयुक्तांकडे. आता त्या स्वतः बसल्या, त्या का बसवायला गेलं, ते का टाइमपास करत तुम्ही होत्या. आता म्हणतायत की सर्व सोबत आहेत, जर कोणी गेले तर तुमची कायदेशीर प्रक्रिया आपण काही केलेली आहे का, काही कारवाई कशी होईल? जे डिस्क्वालिफाय होतील, ज्याला कोणालाही त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील. दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आणि त्यानंतर खासदार तुडवा हे आंदोलन सुरू झालं, तर निश्चित नाशिकमध्ये त्याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसतील की या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुडवाचा इशारा देताय का? हो हो जे नगरसेवक जातील त्याच्यासाठी हा इशारा असेल. हो, नगरसेवक कोणी जाणारच नाही, पहिले हे क्लिअर करतो मी. ज्याला जायचं असेल ते राजीनामा द्यावा, कारण ते मशाल्या चिन्हावर निवडून आलेले. लक्षात घ्या. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर आणि यांच्या विचारांवर चालणारी ही अवलाचा हा पक्ष आहे. याच्यात नगरसेवक सुटणारच नाही. त्यानंतर हा शब्द त्याला आम्ही सगळे आणखी एका द्या, आपण या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी काही चर्चा केली आहे का, किंवा आपल्याला कोणी संपर्क साधला होता का? सकाळीच मी हा जो प्रकार सकाळीच कानावरती आला, तर मी माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या कानावरती घातला आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्या. सगळे नगरसेवक तुमच्या सोबत आहे आता, हो, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील एका शब्दात. आम्ही नगरसेवक सांगतो ना सर्व. आम्ही सगळेजण तुम्ही प्रत्येक नगरसेवकाला विचारा ना. निवडणुका आम्हाला ज्यावेळेस आम्ही लढल्या त्यावेळेस लोकांनी भरभरून मतांनी आम्हाला निवडून दिलंय. आपण बघताय सत्ताधाऱ्यांना नगरसेवक निवडून आणायला किती आपण त्याला काय म्हणतोय, सगळं सामदाम दंड किती वापरावं लागलं, तरी जनतेने आम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे आज सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकनिष्ठ मातोश्रीशी आहे राहू. साहेबांची लवकरच भेट. केशव, आपण म्हटलं की 5 ते 6 नगरसेवकांशी संपर्क साधला. आता तुमचे अचानक ठरलं ना, पत्रकार परिषद संपेपर्यंत 15 होते. 10 नगरसेवक नाशिक रोडचे, याला वेळ लागतो. हो, कुठपर्यंत आहे? शैलेश बोललो ना खाली. नाही ना, नाही इथं काय ए अरे फॅन बंद कर, हा फॅन बंद कर. तू तिकडे बसून घे, काय अडचण ते बसून. हा कुठं वर आहे रे? आमची ते गाडावताईंच्या घरी 2 जण डगे साहेब येते रस्ते ते तुम्ही बोललो नाशिक रोडचे 10 नगर यायला वेळ लागतो. रस्ता आहे शेवटी, खड्डे आहे, काही ठिकाणी बोगद्याचं काम चालू आहे. करून काढ. कर ना. चमकताय का? एक फोटो का ऑफ करा ना, ऑफ.
हम्म? ते ना लवकर सांगायचं सगळ्यांना ते म्हणे तू एकटा ये बॅट घ्यायचा. ये. आता तोपर्यंत गाडी तर कुठे होती? सारखं दोघ जण आहेत. दानी द्यायचं. संजू बोलत त्याला कोण? थोडं जोरात दे ना. 11:30 टाइम होता, 12 डॉट झाले. मी डॉट टाइम देते त्याची बाबा तुम्हाला 11चा नाही दिला. गरज होती आज. रस्त्याने सगळे एवढं येऊ द्या पण त्यांना तेच म्हणले 5 सगळे नाही 2-5 मिनिटाच्या अंतरावर आहे. Serious. चालू करणार तोपर्यंत गेलं का? ते आले ना आपण तुम्ही लगे हेडलाईन येईल खाली 5 उपस्थित 6 उपस्थित. हा? ते आले ना सगळे आले हा ना, का? त्यांचे स्वतः उपस्थित आहे. त्यांना उत्सुकता आहे तुमच्या भूमिकेची. तुम्ही सांगणार काय आम्हाला माहिती आहे पण तरी लोकांना पण उत्सुकता आहे. आल्यानंतर एकत्र बैठकीची होईल. थांबले असते 5 सगळ्यापासून थांबले. कुठं रे आता? थांबून घे. कुठं रे? हा? सर्व नगरसेवक 2-3 काही जेन्युइन काम 2 मिनिटं. लाईट चालू ऐकलं चांगलं सांगितलं. आता आज पत्रकार परिषद घेत आहे. सगळे 5 मिनिटं जास्त वेळ नाही लागणार. येऊ द्या ना 5 मिनिटं. हो. एक 5 मिनिटं बघते बघ. हा थोडं राहुल चेक कर. तो तिकडे लावलाय त्यांनी. चेक माइक चेक 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 बघ रे. चेक 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 मोबाईल माइक चालू.
चेक माइक चेक. या ना वरती खाली आहे ना तुम्ही? लवकर या थांबलो अजून एक 6 आले काम किती करून येत नसतं काय उपयोग चांगलं आहे. सेलिब्रिटीची 3 पंडित कॉलेज लवकर या. इथं खुर्च्या लावा लोक पाठीमागे. एक लाईन लावा भाऊ 4-5 खुर्च्या लावा इथं. पाठीमाग खुर्च्या लावा बरं. इथं खुर्च्या आहे ना मध्ये का नाही? लावा पटकन. प्लास्टिकचा एक खट्टा ठेवायचा मध्ये एक नाही पुढे का? ना बरं का 1-1.5 डझन प्लास्टिकचे आणून ठेवायचे. खुर्च्या लई आहे, खुर्च्या. नाही पटकन लावते सोपे राहतात. शैलेश भाऊ या इकडे. लाईच एक खुर्ची दे त्याला. पवार एक खाली आहे 2 मिनिट. इकडे फक्त उमेश महत्वाचं रुचिता रुचिता 5 मिनिटांनी काय होतं? थांबा. खुर्च्या द्या ना पाठीमागे. सिच्युएशन नाही तुम्ही ही खुर्ची घे बरं इकडे पाठीमागे. मागचा दरवाजा खोलून तिकडून आणू. अरे इथून ही घे ना ताई. ही खुर्ची अरे ही खुर्ची उचल इकडे अशी घे. करा. हा माझ्या मागे कुंदन ही खुर्ची घे. माग तिकडे खुर्च्या आहेत बाहेर मध्ये यांना सवा मध्ये केला. नमस्कार. कोण इकडे अजून लागत. साहेब इथली चावी कुठे? 5 मिनिटं उभं फोन का बसलत नाही तुम्ही? काही वेळ का काय कळतो का तुम्हाला?
चला आता या का? नऊ पवार येऊन बसून जाते, जाऊन बसून जाते. पुढे नऊ झाले. लाईटीची पण इच्छा नाही. पुतण्या वारलाय आणि मंगलाताईंच्या घरी त्याला दावा होता. 11 जण आहे. सचिन आयराज त्यांना पण बरोबर होते तुमच्या, पण ते गेले होते. मग मुलगा आहे बरोबर आहे, चाप नाही शकत. त्यांची खरं दुःखद घटना घडली. बांबरेत आता तिकडे तांदळवाडीला मंगलाताई आडवांच्या सासूचं काल दावं होतं. मुरलीधर तात्याच्या पुतण्या वारलाय. ते रेडी झाले. आता काल परवापासून एक चर्चा आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि लवकरच त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होईल अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे. त्याबाबत आपला ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते म्हणून नेमका काय खुलासा आहे? सर्वप्रथम मी जाहीर करतो की कुठलाही नगरसेवक फुटणार नाही. काल आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आमचे जवळजवळ 13 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व नगरसेवक सोबत आहेत. एकही नगरसेवक फुटणार नाहीये. या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे कुठे संशयाच्या नजरेने बघू, असे हे त्यांचं प्लॅनिंग आहे. कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही. आपण नेमकं कोण पत्रवत आहे? शिंदे गटावाले ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक पुढून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं. त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा. पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत. त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये. आम्ही सर्व एक सोबत आहोत. एजंट कोण आहे नेमका? एजंट कोण आहे? त्याचं नाव तुम्ही का सांगत नाही, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे एजंट आहे. लवकरच त्यांचं नाव पण मी वरिष्ठांची चर्चा करून जाहीर करतो. पण हा एजंट पाठवतो कोण? तुम्ही म्हटले शिंदे गटावाले. कोण? कोणाला उपमहापौर बनायचं? आता त्यांच्यात कोणला येतं ते नाव सांगितलं नाही त्यांनी. त्यांच्यातच रस्ती चालू आहे. आता एजंट तुमच्याकडे पाठवला जातोय, 5 कोटीचं तुम्ही म्हणतात आमिष पण दिलं जात आहे. हो. साहजिकच आहे, तुमच्या नगरसेवकांनी नाव तर विचारलं असेल, कोणाकडनं आलेलं ऑफर? नाही, त्यांनी नाव नाही सांगितलं. या लोकांना संपर्क साधण्यात आला. 5 ते 6 लोकांना त्यांनी येऊन संपर्क साधला होता. स्थानिक तुमचा ठाकरे गटाचा एक स्थानिक नेता आहे, तो देखील यामध्ये मध्यस्थी घडवून आणतोय. ह्या सगळ्या अफवा आहेत. एखाद्या नेत्याचं नाव बदनाम करायचं असेल आणि सांगायचं असेल की हा नेता फुटणार आहे म्हणून बाकीच्या नगरसेवकांना कन्व्हिन्स करण्यासाठी सांगितलं जातं. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, नगरसेवक सर्व पक्ष नगरसेवकांना भेटत होते. आपल्याशी देखील त्यांची भेट किंवा चर्चा झाली. त्या अनुषंगाने माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाही शिंदे गटाची त्या विधान परिषदेच्या वेळेस. आपले 5 ते 6 वेळेस आपल्या सगळ्या अनेक नगरसेवकांच्या त्यांच्यासोबत बैठका देखील झालेल्या आहे. अशा पद्धतीची देखील माहिती नाही, या अफवा आहे. अशी कुठलीही बैठक झालेली नाहीये. झाली असती तर आमच्या कानावरती आली असती. तुम्ही म्हणता 5 कोटी आम्ही ऑफर कशा प्रकारे दिली झाली थोडी सोयीस्कर निधीच्या विकास कामांना. काल आम्ही आयुक्त मॅडमची जी भेट घेतली ती विकास कामाच्या संदर्भातच घेतली की आम्हाला आमच्या नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही आणि आमच्या प्रभागात कुठलीही कामं होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्या ठिकाणी अधिकारी लगेच पोहोचता आणि आमच्या नगरसेवकांनी जर फोन केला तर अधिकारी वेळेवर पोहोचत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी विकास कामं कोंडीत पकडायचे आणि नगरसेवकांना वेटीस धरायचं
मग कंटाळून नगरसेवक प्रवेश करतील. ही रणनीती सध्या शिंदे गटाची चालू आहे. काय स्ट्रॅटेजी वापरता येते सगळ्या नगरसेवकांना शिंदे गटात येण्यासाठी? ती 5 कोटी प्रभाग विकास निधी देतो आणि काही आर्थिक देवाणघेवाणाची चर्चा आहेत. अडवणूक केली जाते. हो, विकास कामात प्रचंड अडवणूक केली जाते. माझी तर नाशिकच्या नागरिकांना एकच विनंती आहे की यांना आपण बहुमत दिलं, सत्ता दिली, तरी मग अजून यांना नगरसेवक का फोडायचे? काय कारण आहे नगरसेवक फोडायचं? तर यांनी जे राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाखाली जी दरोडा टाकला आहे, त्या दरोड्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही पाहिजे. आज तुम्ही विचार करा, राम मंदिरामध्ये 14,000 कोटीची चोरी झाली, तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. पण 12 नगरसेवक उद्धव साहेबांचे फोडताय, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं जात आहे. आणि विकास कामाकडे कुणीच बोललं जात नाही. विकास कामावरती काल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी आवाज उठवला. अक्षरशः आयुक्तांनी आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं. आयुक्तांनी जो आम्हाला 4 वाजेचा वेळ दिला, 4:30 वाजता आयुक्त त्या ठिकाणी आले. त्यावेळेस आमदार सीमा हिरे तिथं बसलेल्या होत्या मध्ये आयुक्तांकडे. आता त्या स्वतः बसल्या त्या का बसवल्या गेल्या होत्या का त्या टाइमपास करत तुम्ही होत्या? आता म्हणतायत की संजय सोबत आहेत, जर कोणी गेले तर तुमची कायदेशीर प्रक्रिया आपण काही केलेली आहे का? काही कारवाई करू शकतो? जे डिस्क्वालिफाय होतील, ज्याला कोणालाही त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील. दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आणि त्यानंतर खासदार तुडवा हे आंदोलन सुरू झालं, तर निश्चित नाशिकमध्ये त्याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसतील की या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही. हो हो जे नगरसेवक जातील त्यांच्यासाठी हा इशारा असेल. हो, नगरसेवक कुणी जाणारच नाही. पहिले हे क्लिअर करतो मी. ज्याला जायचं असेल ते राजीनामा द्यावा, कारण ते मशाल्या चिन्हावर निवडून आलेले. आणि लक्षात घ्या. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासावर आणि यांच्या विचारांवर चालणारी ही आपला हा पक्ष आहे, याच्यात नगरसेवक फुटणारच नाही. त्यानंतरही हा शब्द देतो आम्ही सगळे. आणखीन एक द्या, आपण या सगळ्या संदर्भात वरिष्ठांची काही चर्चा केलेली आहे का? किंवा आपल्याला कोणी संपर्क साधला होता का? सकाळीच मी हा जो प्रकार सकाळीच कानावरती आला तर मी माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या कानावरती घातला आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्या. सगळे नगरसेवक तुमच्या सोबत आहे आता, हो, शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील एका शेवट. आम्ही नगरसेवक सांगतो ना सर्व. आम्ही सगळेजण सांगतो. तुम्ही प्रत्येक नगरसेवकाला विचारा ना. या ठिकाणी निवडणुका आम्हाला ज्यावेळेस आम्ही लढल्या त्यावेळेस लोकांनी भरभरून मतांनी आम्हाला निवडून दिलंय. आपण बघताय सत्ताधाऱ्यांना नगरसेवक निवडून आणायला किती आपण त्याला काय म्हणतोय, सगळं सामदाम दंडभेद किती वापरावं लागलं तरी जनतेने आम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे आज सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकनिष्ठ मातोश्रीशी आहे राहू. साहेबांची लवकरच भेट. केशव भाऊ, आपण म्हटलात की 5 ते 6 नगरसेवकांशी संपर्क साधला. आता तुमचे सर्व नगरसेवक आहेत, यापैकी कोणाकोणाशी संपर्क साधला? ते आता आपल्याला जाहीरपणे सांगता येणार नाही, नाही. आता जर तुमचे नाही. लोक जाणारच नाही, सर्व नगरसेवक ठामपणे सांगतायत आम्ही जाणारच नाही, तर मग हे सांगायला काय हरकत आहे? मी वरिष्ठांची चर्चा करून कळवतो ना तुम्हाला. तुम्हाला कुठल्याची भीती आहे म्हणून नाव सांगा. अजिबात भीती नाही आम्हाला. नावं सांगा. बघा, शिवसेना ही आमदार खासदार घडवणारी फॅक्टरी आहे. या ठिकाणी आमदार घडवले, खासदार घडवले, आमच्यासारखे नगरसेवक घडवले. त्यामुळे आम्हाला फुटण्याची भीती नाही, आमच्या पक्षाला कसलीच भीती नाही. ज्या पक्षामध्ये आमदार खासदार निवडून येते नाही ते पक्ष फोडताय. स्वतःचे आमदार निवडून आले नाही, स्वतःचे खासदार निवडून आले नाही. विचार करा, सत्तेत असून शिंदे गटाचे फक्त 26 नगरसेवक आहे. साम दाम दंड भेद सगळा वापर करून, सगळी रसद पुरून, आणि तरी त्यांना आमचे नगरसेवक पाहिजेत असेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे की ते त्यांचे नगरसेवक निवडून आणू शकत नाहीये. फक्त पैशाचा आमिष द्यायचा, विकास कामाचा आमिष द्यायचा आणि आमचे कामं कुठेतरी अडवले जातात. आज आमच्या नगरसेवकांच्या प्रभागात खड्डे देखील बुजवले जात नाहीये. आज ज्या वेळेस बजेट झालं आणि बजेटमध्ये आमच्या नगरसेवकांना नाममात्र निधी दिला गेला, म्हणजे याचं कारणच हे आहे
की निधी द्यायचा नाही, कामं अडवायचे, मग कंटाळून नगरसेवकांनी प्रवेश केला पाहिजे. नाही पण एवढं आता महापालिकेमध्ये सत्ता येऊन 6-1 महिने झालेले आहेत. तुमच्या पक्षाकडनं हा आवाज आजपर्यंत उठवण्यात आला नाही. काल तुम्ही निवेदन दिलं, कधी कुठलं आंदोलन नाही, काही नाही. 15 नगरसेवक असून पण तुमचा आवाज दिसत नाही. आम्ही पहिल्याच महासभेत मोठं आंदोलन झालं ना, तुम्ही सगळेजण होते त्या आंदोलनात. राजदंड पळवलं, दुसऱ्या रामकुंडावरती गटारीचं पाणी सोडलं, ते पण आंदोलन आपणच केलं. पावसाळ्यापूर्वी तयारीचे 2 महिने अगोदर निवेदन दिलं होतं सगळ्यांनी. आम्हाला सर्व झाल्यानंतर का आज ह्या अशा फेक न्यूज आल्या ना? निधीचा समसमान वाटप झाला नाही त्यावेळेस देखील आम्ही आंदोलन केलं. मी तर असं आम्ही सांगेन, प्रत्येक गोष्टीला वाचा पडतोय. मी तर एक मिनिट मीडियाला मी ही विनंती करेल का तुमचा फोकस आम्ही जेव्हा बोलतो किंवा आम्ही मांडतो त्याच्यावर द्या, म्हणजे दिसाल आम्ही लोकांना, असं आमचं म्हणणं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जे कुंभमेळ्याचे जे कामं फेल झालेली आहेत, हे लोकांचं मन डायव्हर्ट करण्यासाठी फक्त ही फेक न्यूज इथं आलेली. आता ज्यांना उपमहापौर व्हायचंय, तुम्ही जसं म्हणता की उपमहापौर होण्याच्या दृष्टीने नगरसेवकांची पुढापुढी, त्यांना आपला काय संदेश असणार आहे आपल्या देशामध्ये? त्यांचा जो उपमहापौर होण्याचा महत्वाकांक्षा आहे त्यांची, ती कदापि पूर्ण होणार नाही. त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही कदापि. कारण की मी जर एकटं बोललो गटनेता म्हणून की आमचे नगरसेवक फुटणार नाही, तर तुम्ही त्याच्यावरती कदाचित विश्वास ठेवणार नाही. पण इथे प्रत्येक नगरसेवक बोलतोय की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आम्ही राहणार आहोत. तुम्ही प्रत्येक नगरसेवकाशी वैयक्तिक बोला, तुम्हाला प्रत्येक नगरसेवक सांगेल की आम्ही पक्ष सोडणार नाही. वरिष्ठ नेते कशी दखल घेतात? 2च दिवसामध्ये संजय राऊत साहेब इथं येत आहे नाशिकमध्ये, उद्या मिरलेकर आणि उद्या मिरलेकर साहेब येत आहे. ज्यांना उपमहापौर व्हायचंय त्यांच्याकडे फक्त नगरसेवक पद आहे की पक्ष संघटनेचे तर काही पद आहे त्यांच्याकडे? ज्यांना उपमहापौर व्हायचे ते शिंदे गटाला विचारा ना तुम्ही, त्यांचे ठरवलं. त्यांना व्हायचंय उपमहापौर. त्यांचा पार्ट आहे. आमच्यात नाही कोणाला उपमहापौर व्हायचंय. त्यांचाच म्हणतोय मी, मग ते- ज्या इच्छुकांनी तुम्हाला 4-5 नगरसेवकांना संपर्क साधला, हम्म. त्यांच्याकडे केवळ नगरसेवक पद आहे की त्यांच्या पक्षाचं इतर कुठलं संघटनेचं? कळेल, लवकरच सांगतो तुम्हाला. ते नावानिशी जाहीर करणार आम्ही. त्यांचा एजंट असं सांगतोय का संबंधित व्यक्तीला उपमहापौर व्हायचं म्हणून तुम्ही आमच्या सोबत या सगळ्या हो बरोबर, दावा करताय? हो बरोबर ना. त्यांचा एजंट कशासाठी येतोय की त्याला स्वतःला स्वीकृत व्हायचंय. एजंटला नाही, त्याला स्वीकृत व्हायचंय. तो वकील आहेत, तो वकील आहेत, त्याला स्वतःला स्वीकृत व्हायचंय. आणि तो एजंट की करतोय की 10 नगरसेवक मी फोडतो, पक्षाला आणून देतो, मला स्वीकृत करा आणि त्यांच्या पक्षातले उपमहापौर करा. आम्हाला ते तुमच्या माध्यमातूनच कळालं आहे. आम्हाला आता तुम्ही तुमच्या शोधा. माध्यमातून कळालंय की असं आमच्या मीटिंग आम्ही एकमेकांना सतत भेटत असतो, बोलत असतो. आम्हाला तर माहिती नाही असं काही चाललेलं आहे म्हणून. आम्हाला तुमच्या माध्यमातून सकाळी बातम्या आल्या. सदरचा उहापोह मीडिया करतोय सगळा, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया. तर खरं म्हणजे तुम्ही तो वकील शोधला पाहिजे. आणि तुम्ही एक मिनिट, तुम्ही जे बोलला ना की तुमचं काही आंदोलन वगैरे नाही, आता मुंबईचं ते आता सकाळीच मी येता बघितलं तिथे जे मारामाऱ्या चालल्या, नगरसेवक त्या अधिकाऱ्यांना मारतात वगैरे, याला आंदोलन म्हणतात का? असं आंदोलन असतं का? नाही, बातम्या देत आणि आता तशा चाललेल्या. आंदोलन आम्ही करतोय जनतेसाठी करतोय, जनतेला त्रास होणार नाही यासाठी नाही करत. जनतेच्या समस्या आम्ही पुढे मांडण्यासाठी करतोय. खरं तर तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं, उद्धव साहेबांची पण भेट आम्ही सर्व नगरसेवक घेणार आहोत. प्रभागातील जी जनता आहे आज ती देखील एक कळकळीने सांगते आम्हाला. नेमके किती महिन्यांपूर्वी साधलेले संपर्क का वाजता केलेले आणि किती निवडणूक झाल्यापासून ते संपर्क साधताय. आणि आता जसं स्वीकृत सदस्य नेमायचा विषय आला त्याच वेळेस तो त्यांचा एजंट आहे, तो फिरतोय दारोदार. एका दिवसात त्यांचा दराडे उमेदवार पडतो आणि त्याच दिवशी त्यांचा उमेदवार पडलेला उमेदवार त्यांचा होऊन जातो. मतदान ऐका ना, मतदान तुमच्याच पक्षाने केलेलं आहे. कारण की तुम्हाला दराडे नको होता म्हणून तुम्ही गीतेला मतदान केलं. असं कोणी सांगितलं? हो केलं ना, केलं. हो केलं आम्ही. आमचा पक्ष आदेश होता आणि आम्ही तो पक्ष आदेश पाळलाय.
आम्ही कसं करू? हा विषय तुम्हाला शिवसेनेचा आमचा सांगायचा मुद्दा समजून घ्या. एका दिवसात उमेदवार त्यांचा होऊन जातो. हा मतदार किरणजी, निवडणूक झालेली आहे. निवडणूक झाली. नॉनशीटच गमत होते ते म्हणतात का 5 मीडियावाले पण नव्हतं आहे पण मान्य केलं का 5 ते 6 नगर लोकांना कॉन्टॅक्ट केलं आणि ते मीडियावर ब्लेम करता केले. माझी तुम्हाला पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे. आता कुठून आहे बातमी? सांगतोय का 5 ते 6 नगर लोकांना एजंटनी कॉन्टॅक्ट केला तुम्ही आमच्यावर ब्लेम करताय का मीडिया चुकीच्या बातम्या पसरवताय. 10 ते 11 म्हणतो. 12 म्हणून राहिले. 12 तुम्ही थांब. दिसेल ना आता येत्या काळामध्ये 12 माझं तुम्हा पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की आमच्या नाशिक नेत्यांना काही माहित थांबावं. असेल, पण आमच्या नगरसेवकांना ही गोष्ट माहीतच नाही. माझी पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होत आहेत. या कुंभमेळ्यात देशातून नाही तर जगभरातून लोक या ठिकाणी येणार आहेत. आपला सर्व फोकस हा विकास कामांवरती झाला पाहिजे, ना की नगरसेवक फोडाफोडींवर झाला पाहिजे. आज तुम्ही बघू शकता मागच्याच हप्त्यामध्ये स्वतः आयुक्तांनी निकृष्ट दर्जाचा रस्ता असल्याने खोदायला लावला. मग क्वालिटी कंट्रोल महापालिकेचं काय करतंय? तुम्ही याच्यावरती बोला. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर नाशिकचं नाव खराब करायचं नसेल तर तुम्ही सर्वजण कुंभमेळ्यावरती बोलले पाहिजे. आणि कुंभमेळ्यावरचं लक्ष विचलित करून नगरसेवक फोडाफाडी दाखवली जाते. तुम्हाला सांगतो, रामकुंडामध्ये, पवित्र अशा रामकुंडात लोक स्नानासाठी येतात. अहो तिथं गटारीचं पाणी सोडलं गेलंय. आपल्या शिवसेनेने तिथं आंदोलन केलं. माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या सोबत चला. तुम्हाला मी रामकुंडाच्या वरती कितीतरी गटारीचं पाणी डायरेक्ट पाईपलाईनद्वारे थेट गोदावरीत सोडलेलं दाखवतो. याच्यावरती आवाज उठवा. आज 1 किलोमीटरचा रस्ता अर्धाच झाला, 11 किलोमीटरचा रस्ता व्हायला पाहिजे होता. ती बातमी देखील तुम्हीच दाखवली आणि त्याचं उद्घाटन घेतलं यांनी. अहो महापालिकेच्या बाहेर स्विमिंग टँक काल परवाच्या दिवशी तयार झाला, त्याच्या बातम्या बनवा. हे यांचं अपयश लपवत आहे. महापौर असेल, आयुक्त असेल, जे संपूर्ण कुंभमेळ्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यांनी कुंभमेळ्यावर विशेष महासभा बोलवली पाहिजे. रामकुंडावर महिलांसाठी जे चेंजिंग रूम केलेलं आहे त्याची काय दुरवस्था आहे बघून घ्या. एक महिलांसाठी चेंजिंग रूम आणि त्याला दरवाजे नाही, ते काय वाईट आहे. चेंजिंग रूम नाही, ती पत्र्याची रूम आहे. काम झालेले तुमचं किती हे असं काम चल ओके उमेश थँक्यू.